हे एका कलेक्टर साहेबाच्या एका पत्राच्या आधारे 26/2 पत्राच्या आधारे 3 वेळेस पाणी विकण्याचा घाट घालू राहिले या अधिकारी आणि दहेगाव धरणाचं पाणी पैसे घेऊन विकू राहिले। वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यावरून शेतकरी व अधिकारी यांच्यात चांगलाच राडा बघायला मिळाला होता। मात्र तेव्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही पाणी सोडले। मात्र पुन्हा बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून सोमवार तारीख 16 मार्च रोजी पाणी सोडण्यात आले। पोलिसांच्या फौजफाट्यासह जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा हवाला देत अधिकाऱ्यांनी पाणी सोडले। प्रसंगी काही शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली की जिल्हाधिकारी यांच्या एका पत्राच्या नावाखाली किती वेळेस पाणी सोडणार। या अगोदर या पत्राद्वारे 2 वेळेस पाणी सोडले आणि आता पुन्हाही पाणी सोडण्याची 3री वेळ आहे। मात्र शेतकऱ्यांना कुठलेही उत्तर मिळाले नाही। याबाबत शेतकऱ्यांनी अधिकारी हे पैसे घेऊन पाणी विकत आहे असा गंभीर आरोप केला आहे। जिल्हाधिकारी यांच्या एका पत्राच्या नावाखाली किती वेळेस पाणी सोडणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे। तर 16 मार्चला दुपारी 1 वाजता सोडलेले पाणी सायंकाळी 6 वाजता देखील सुरू होते। यामुळे शेतकऱ्यांनीही पाण्याची नासाडी आणि अधिकाऱ्यांची दलाली खपून घेणार नाही असा इशारा दिला आहे। दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रतिनिधींनी प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाहीये। हो साहेब, आम्हाला टक्केवारी दाखवा, चला टक्केवारी दाखवा आता किती चला ना मग अजिबात नाही, तुम्ही फक्त पाणी विकू राहिले आम्हाला। किती टक्के सोडणार आहे आता? हे एका कलेक्टर साहेबाच्या एका पत्राच्या आधारे 26/2 पत्राच्या आधारे 3 वेळेस पाणी विकण्याचा घाट घालू राहिले या अधिकारी आणि दहेगाव धरणाचं पाणी पैसे घेऊन विकू राहिले। यांच्याकडे कुठला अधिकार नाही। आज फक्त कलेक्टर साहेबाचा धाक, पोलीस प्रशासनाचा धाक, हा धाक दाखवून पाणी विकायचा घाट हे सगळे प्रशासन आणि या प्रशासनातले अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी करू राहिले। तर माझी सर्व जनतेला विनंती आहे, सगळ्या शासनाला, प्रशासनाला, ज्याच्यावर आमचा विश्वास आहे त्या सगळ्याला विनंती आहे या लोकांवरती कारवाई करण्यात यावी, रीतसर कारवाई करण्यात यावी। कुठल्या पत्र नाही, आम्ही पत्र मागू राहिलो 1 तासापासून, तर हे म्हणतात मागच्या अधिकाऱ्यावर कमांड एरियापर्यंत त्यांनी पाणी पोहोचवलं। मागच्या पत्राच्या अधिकारी यांनी पहिले पाणी त्या ठिकाणी कमांड एरियापर्यंत पोहोच केलेलं आहे, तरी पण हे डबल पाणी फक्त पैसा, सत्ता आणि या गोष्टीसाठी हे लोक घाट घालून विकले गेलेले, लपू राहिले। ते बघून घ्या, तुम्ही चांगलं बघा, फक्त पोलीस प्रशासनात समोर करून बघून घ्या। जेव्हा विचारायला जातो पाणी विकलं नाही तर काय, याचा अर्थ काय? यांनी 100% पाणी विकलं आणि हे पाणी विकून स्वतःचा चेहरा काळा करून राहिला। तर आमचा सन्मान्य कलेक्टर साहेबाला विनंती आहे या व्हिडिओद्वारे का या अधिकाऱ्यांवरती रीतसर कारवाई करण्यात यावी। 2दा पाणी सोडण्यात आलं, रीतसर कारवाई करण्यात यावी।